नमस्कार मित्रांनो. रिलायन्स, टाटा किंवा इन्फोसिस यांसारख्या कंपन्या आज वडाच्या झाडासारख्या मोठ्या झाल्या आहेत. पण विचार करा, ज्यांनी या कंपन्या जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यात पैसे लावले, ते आज कुठे असतील? अशाच भविष्यातील दिग्गज कंपन्या जिथे सापडतात त्या मार्केटला आपण म्हणतो मिड कॅप निफ्टी. शेअर मार्केटमध्ये कंपन्यांच्या आकारानुसार त्यांचे गट पाडले जातात. पहिल्या 100 कंपन्यांना आपण लार्ज कॅप म्हणतो, पण त्यानंतरच्या म्हणजे 101 ते 250 क्रमांकापर्यंतच्या ज्या 150 कंपन्या आहेत त्यांचा मिळून बनतो निफ्टी मिड कॅप 150. आणि त्यातील सर्वात जास्त व्यवहार होणाऱ्या कंपन्यांचा इंडेक्स म्हणजे मिड कॅप निफ्टी. मिड कॅप कंपन्यांची एक खास बात आहे, या कंपन्या लार्ज कॅप एवढ्या स्थिर नसतात, पण स्मॉल कॅप एवढ्या कच्च्याही नसतात. या कंपन्यांच्या व्यवसायात वेगात वाढ होण्याची प्रचंड क्षमता असते. जेव्हा अर्थव्यवस्था सुधारते तेव्हा मिड कॅप कंपन्यांचे शेअर्स लार्ज कॅपपेक्षा जास्त वेगाने पळतात. हेच ते ठिकाण आहे जिथे तुम्हाला उद्याचे मल्टीबॅगर्स सापडतात. पण सावधान, जिथे नफा जास्त असतो तिथे जोखीमही असते. मिड कॅप शेअर्समध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असते, म्हणजेच मार्केट पडलं की या कंपन्या 10 ते 20% सहज खाली येऊ शकतात. आणि म्हणूनच ज्यांची जोखीम घेण्याची तयारी आहे आणि ज्यांना किमान 5-7 वर्षाची गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा इंडेक्स सुवर्ण संधी आहे. थोडक्यात सांगायचं तर मिड कॅप निफ्टी म्हणजे हाय रिस्क आणि हाय रिवॉर्डचा खेळ आहे. तुम्हाला मिड कॅपमधील एखादी कंपनी आवडते का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक इंडेक्स निफ्टी नेक्स्ट 50. शेअर मार्केटच्या अशा सखोल माहितीसाठी श्रीमंतीचा कोड चॅनलला आत्ताच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.